लक्ष्मी आईला नैवेद्य घेऊन आमची आई आज चालली आहे. लक्ष्मी आईला नैवेद्य घेऊन चालली चला, आहे. आज आपण कारण लक्ष्मीला जाऊ हा महिना आजीसोबत. लक्ष्मी आईचा महिना मानला जातो, पवित्र महिना मानला जातो. हा महिना आषाढ महिना आहे. या महिन्यात लक्ष्मी आईला 3 वेळेस नैवेद्य दाखवतात, आखाड जातात. या महिन्यात पाणी दूषित येत असते, म्हणून तेलकट खाणे खूप महत्त्वाचे आहे. आपण तळलेले पदार्थ खाल्ले तर आपले पोटाचे विकार होत नाही. लक्ष्मी आई म्हणजे ही आपली लक्ष्मी माता आहे. ती आपल्या सर्वांचा सांभाळ करत असते. ती आपली माता माऊली आहे. या महिन्यात तिचा खूप मोठा उत्सव साजरा करतात. अमावस्याच्या दिवशी तिची खूप मोठी यात्रा असते. हे लक्ष्मीचे मंदिर पाथर्डी तालुक्यात आहे. या यात्रेमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक सामील होतात. खूप उत्साहात आणि खूप आनंदात लक्ष्मी देवीचा उत्सव साजरा करतात. चला तर मग आता आपण लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया. चला, आजीबाईसुद्धा वर जात आहेत लक्ष्मी मातेला दर्शन घेण्यासाठी. चला, आपण आता मातेचं दर्शन करूया. चला आजीबाई, मंदिरात जाऊया आपण आता. आजीबाई आता नारळ फोडून घेत आहेत. लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळ आणि भाजी, पोळी, लिंब आणि तळलेले पदार्थ हे घेऊन लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा असतो. कारण या महिन्यामध्ये पावसाळी वातावरण असते, त्यामुळे दूषित वातावरण असते. या वातावरणात तेलकट खाणे गरजेचे असते. या महिन्यात पुऱ्या, तिखट पुऱ्या, कापण्या, गोड पुऱ्या असे पदार्थ तळतात. आणि 3 वेळेस याला म्हणतात आषाढ तळणे. चला तर मग आता आपण मंदिरात जाऊन लक्ष्मी मातेला डोळे भरून पाहूया आणि तिला सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. चला, आजीबाई आता देवाला नैवेद्य दाखवतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. लक्ष्मी मातेचे किती भव्य दिव्य, किती सुंदर रूप आहे. हे लक्ष्मी मातेचे मंदिर खूप सुंदर आहे, प्रशस्त आहे. जय लक्ष्मी माता की जय.